महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रशस्त सगळ्या सेवा सुविधांनी प्रशस्त असं हॉस्पिटल आदरणीय सौभाग्यवती भावनादेवी भगवान सांबरे हॉस्पिटल, जिथे कोणालाही आरोग्याची समस्या असेल तिथं जायचं, तुम्हाला फुकट सगळं फ्रीमध्ये आणि अत्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याकरता आमच्या ताई आणि आदरणीय साहेब तिथं तत्पर असतात. किती वाजता रात्री फोन करा, कोणत्याही विद्यार्थ्याला इथूनच सांगतो स्टेजवरून, कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी कुठेही जायचं असेल, किती मदत लागली आहे जाऊन भेटा. आदरणीय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तुमच्याकरता तत्पर आहे. असंख्य हजारो प्रशासकीय सेवांमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांना मोफत प्रशिक्षण MPSC आणि UPSC अकॅडमीच्या माध्यमातून आणि आपले सेंट्रलाइज सिस्टममध्ये अधिकारी पोचले देखील. नुकतंच 2 आपले खरं तर एक PWD विभागांमधले अभियंते ते देखील याच महिन्यामध्ये त्यांचं खरं तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे ते सेंट्रलाइज सिस्टममध्ये दाखल झाले आणि हजारो विद्यार्थी खरं तर मागच्याच पोलीस भरतीमध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमुळे ते देखील रुजू झालेत. कित्येक तरुणांना ज्यांना खरं तर ध्येयवेडे स्वप्नांची पराकाष्ठा करायला लावली आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना आदरणीय एका शेतकरी पुत्राचं, एका कष्टकऱ्याच्या पुत्राचं स्वप्न होतं की या माझ्या मातीतला युवक इथून घडला पाहिजे आणि तो जर सक्षम बनला तरच ही व्यवस्था सक्षम बनेल. हे स्वप्न उराशी बाळगलेले आदरणीय सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब, त्या व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. मी सातत्यानं म्हणतो, याआधीच मी ताई उल्लेख केला की माझ्याच गावातला एका विद्यार्थी, त्याला पेनल्टी फी भरायची होती BMSची 3 लाख रुपये. सगळ्यांकडे फिरलो, हैराण झालो फिरून आणि दादांना देखील फोन केला, परंतु साहेबांकडे गेलो मी रात्री. अगदी पूर्ण व्यापात असताना रात्री बरोबर 10 वाजता मी सांबरे साहेबांना फोन केला. साहेबांनी सांगितलं उद्या ऑफिसला ये निखिल, आपण बघू काहीतरी मार्ग काढू त्यातून. आणि साहेबांनी काही न बोलता मी समोर बसला असताना 1,11,000चा चेक असाच लिहून दिला. माझ्या नाणेगाव जे बाजूला आहे तिथे विशाल पाटील नावाचा जो युवक होता, 17 लाख भरायचे होते आपल्याला. हे सगळ्यांना माहिती आहे कारण आपण ते प्रसिद्धी पत्रकातून देखील पाहिलं, पेपरमध्ये देखील न्यूज आल्या. तो 17 लाखाचा चेक दिला त्या विद्यार्थ्याला आणि त्याचं स्वप्न MBBS. म्हणजे डायरेक्ट यशाला, त्याच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेनं केलं. आणि बस मी याआधी देखील उल्लेख केला की आता शब्द नाही आहेत आमच्याकडे. या आपण जे कार्य केलंय ना त्याच्याकरता शब्द नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला ग्रेट सल्यूट टू यू फॉर टीम जिजाऊ. तुम्हाला हॅट्स ऑफ आहे आणि निश्चितच कष्टकरी गोरगरीब जनता तुमची दखल ही निश्चित घेईल. #2024 करता हे सगळं काही समर्पित आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. इथे मात्र आपण वळतोय. अगदी नुकतीच यादी आली देखील. 19 एप्रिलला पहिली फेरी दाखल होते लोकसभेची आणि आचारसंहितेचा देखील त्याची देखील उद्घोषणा झाली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. क्रिकेटच्या पटलावर आपण आहोत. आदरणीय सौभाग्यवती मोनिकाताई पानवे आपल्या क्रीडा मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि कुठल्याही क्षेत्रातल्या महिला असू द्यात, मग त्यामध्ये विधवा महिलांचा समावेश असेल किंवा ज्या पण गरजू महिला असतील, आपल्याला कुठलाही उद्योग करायचा आहे, जे काही करायचं आहे, कुठला व्यवसाय करायचा आहे, तर महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण आदरणीय सौभाग्यवती मोनिकाताई पानवेंची भेट घेऊ शकता. त्यांना आपल्या अडचणी सांगू शकता. तुम्हाला योग्य तो मार्ग आणि योग्य ते आर्थिक सहाय्य आणि तुमच्या सिस्टमचं सहाय्य देखील पुरवलं जाईल. तर इथे मॅचकडे आपण वळतोय. आदरणीय सुनीलजी पवार जे तुमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील. थँक्यू. खूप धन्यवाद निखिल. खूप चांगलं उल्लेख केला. पण यावेळेस पात्र हा कडक फटका आहे. अप्रतिम अफलातून हा आलाय दणदणीत षटकार. ही संस्था यावेळेस पात्र अजून एक चांगला फटका पाहतोय आपण स्कोर लेगकडे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, त्या दरम्यान मात्र दुसऱ्या धावेची मागणी करताना चांगली सुरुवात तिथे मात्र पाहतोय आपण. धावफलकावर धावा आहेत त्या जर पाहिलं आपण 16 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना मात्र काय चांगली बॅटिंग करतोय पाहतोय आपण. विराज व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केल्याने निशांत याच्या बॅटमधून धावसंख्या पाहतोय आपण 18. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. गोलंदाज सज्ज होतोय. ओ हो, हा क्लास आहे, अप्रतिम आहे. अफलातून आला आहे षटकार. हे पाहू शकता रिप्ले मध्ये काय जबरदस्त शॉट बनवलं इथं मात्र. हे पाहू शकता आपण.
आणि आठवण झाली भारतीय टीमचा सूर्यकुमार यादवची, ज्या प्रकारे हा फटका खेळला अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा फटका. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24. आई गावदेवी लाखिवली टीमनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय तो मात्र योग्य ठरवताना विराज आणि निशांत ही जोडी. आतापर्यंत जर पाहिला आपण षटकामध्ये 3 षटकार, इथे मात्र 1 षटकार विराजच्या बॅटमधून, दुसरा षटकार पाहिला आपण निशांतच्या बॅटमधून 2 षटकार. हे पाहू शकता आपण आमचे आयोजक कमिटीचे मेंबर. आणि निश्चित राजेंद्र पाटील सरावास बाबत एकच सांगायचं आहे की ताई, जे व्यक्ती तुमच्या सोबत आहे या स्पर्धेचे आयोजक, क्रीडा क्षेत्र असो, राजकारण क्षेत्र असो, मग शैक्षणिक क्षेत्र, तिन्ही क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करणारे असे आमचे राजेंद्र पाटील साहेबांचा हा आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय. सातत्याने राजेंद्र पाटील सराबद्दल एवढंच सांगेल की गोरगरिबीच्या पाठीमागे नेहमी हे धावताना आपण पाहतोय. असे एक खूप चांगले व्यक्तिमत्व. आपण वळूयात एका विशेष शाही सन्मान सोहळ्याकडे. महाराष्ट्र राज्य जिजाऊ संघटना महिला सक्षमीकरण अध्यक्षा तथा भिवंडी लोकसभा जिजाऊ संघटना प्रमुख आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती मोनिकाताई पानवे यांचा सन्मान आणि सत्कार या क्रीडा मंचावर. आदरणीय मोनिकाताई पानवे, माझ्या मातीतली प्रत्येक महिला तिच्या हाताला काम भेटलं पाहिजे हाच एक उदात्त हेतू ज्या मातेनं आपल्या उराशी बाळगलाय. एका शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलगी, आणि इथून मात्र या तेवत ज्योतीचा झंझावात घेऊन ते निघालेत या कोकणच्या विकासाचं एक मुहूर्तवेळ रोवण्याकरता. आणि तीच कामगिरी सध्या इथे सुरू आहे. त्यांचा सन्मान या व्यासपीठावर संपन्न होत असताना स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषकामध्ये आणि एक विशेष भेटवस्तू देखील इथून सौभाग्यवती मोनिकाताई पानवे यांना दिली जाते. सन्मान चिन्हचे खरं तर या स्पर्धेची अविरत आठवण ताईंना देत राहील. आणि महाराष्ट्राचं महावस्त्र शाल देखील आपण पाहतोय. एक छोटीशी भेटवस्तू जी दिली जाते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आदरणीय हिंदू हृदय सम्राटांची प्रतिकृती, प्रतिमा साहेबांची इथे मात्र जे आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती मोनिकाताई पानवे यांना दिली जाते भेट स्वरूपात. मनापासून आपले आभार. आपण इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद मनापासून आभार. आणि इथे आपण आलात, खरं तर ही आपल्या मातीतली आपली माणसं आहेत, आपुलकीनं प्रत्येकाला आपलीसी करणारी. आणि कुठल्याही प्रकारची मदत शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत जर असेल, या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टींच्या बाबतीत जी काही आपल्याला सहकार्य पाहिजे असेल तर संपर्क आपण जरूर साधा. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याशी. धन्यवाद. थँक्यू. आणि इथे मात्र आदित्यचं पहिलं षटक, पहिल्या षटकात 24 धावा कुठल्यात. एका बाजूला आई गावदेवी लाखिवली ब आणि त्या विपक्षामध्ये यशवंत स्मृती रानाळ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. नुकतंच ज्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालं त्यांनी सदिच्छा भेट दिली त्या सौभाग्यवती मोनिकाताई पानवे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या बहीण. निश्चितच सध्या भिवंडी लोकसभा प्रमुख पदी त्या सध्या कार्यरत आहेत जिजाऊ संघटनेच्या. आणि इथे आपण पाहतोय, चला इथे फक्त आणि फक्त इनफिल्ड खेळाडूच असतील. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्हाला हात जोडून विनंती केली जाते की तुमचं सहकार्य फार अपेक्षित आहे इथे. एका बाजूला रानाळ आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला लाखिवली ब, आई गावदेवी लाखिवली ब अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
काही गोष्टींविषयी चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहात प्रिन्स मूवीज, टेलिकास्टिंगचा किंग म्हणून त्यांची ओळख आहे.
चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. थोडासा कालखंड इथे निश्चितच थोडासा आपण पाहिलं की व्यत्यय आला होता, परंतु इथे प्रत्येकाला सहकार्य करणं अनिवार्य आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24, विराज खेळतो 22 धावसंख्येवर आणि निशांत अजून एकही बॉल त्यानं फेस केलेला नाहीये. चला मॅचच्या दिशेनं वळूयात. प्रणय आलेत जे प्रतिनिधित्व करतील. इथे मात्र गोलंदाज तैनात आहे. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रॉपर एक्झिक्यूट केलाय बॉलला. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता जो खरं तर असफल ठरला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना 24 या धावसंख्येवर स्थिर स्थावर हे धावफलक. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी लाखिवली बी संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हलक्या हातानं इथे फटका पहा. पॉइंटच्या क्षेत्रात खेळ आहे. च्या मार्फत एक धाव घेण्याचा केविलपणा प्रयत्न जरूर झालाय प्रणयच्या विपक्षात, ज्या माध्यमातून एक धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाईल. क्रिकेटमध्ये खरं तर फार महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विश्वचषक ज्या दिवशी आपण जिंकलो 25 जून 1983, इथे 25 आकडा आला. योगायोगानं आठवण देखील झाली. 1975ला खरं तर पहिला विश्वचषक जिंकला वेस्ट इंडिजनं. 79 देखील वेस्ट इंडिजकरांनी जिंकला होता आणि विजयाची हॅट्रिक कंप्लीट होणार होती. तिथे खरं तर सुरुंग लावला कपिल देव निकंज. कोण विसरेल त्या खेळाडूला. इथे पहा यष्टी अक्षरशः उद्ध्वस्त केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना उडवलाय. इथे मात्र यष्ट्यांचा बार. बॅट्समन आउट. सन्माननीय आदरणीय रवींद्र गुळवी जे उद्योजक आहेत निंबवलीचे आणि आदरणीय राजेंद्र पाटील यांचे मेवणेश्री या ठिकाणी त्यांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय रवींद्र गुळवी साहेबांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. साई वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर तदनंतर वीरा प्रभाकर गुळवी त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण करतोय सहर्ष स्वागत. 25 ही धावसंख्या धावफलकावर असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ऋतिक गडक या खेळाडूनं पहिल्याच मॅच मध्ये खरं तर त्याला पाहण्याकरता प्रेक्षक इथं मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता, परंतु पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. आता देखील प्रणय पाहतोय आपण. राऊंड डिस्टन्स आहे. बॅट अँड पॅड मधून या वेळी देखील ऋतिक गडक ठरलाय गोल्डन डकचा शिकार. प्रॉपर टो क्रशर फेकला आणि अक्षरशः इथे यष्टा वाकवल्यात. प्रणयनं चोख प्रत्युत्तर दिलंय. ऋतिक गडक मात्र बाद. रवींद्र गुळवी यांचं इथे शुभागमन होत आहे. साई वॉटर सप्लायचे चालक मालक उद्योजक मित्र आणि मेहुणेश्री आहेत खरं तर आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांचे. त्यांचं देखील इथे शुभागमन. दादांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. तदनंतर वीरा प्रभाकर गुळवी ते देखील या क्रीडा मंचावर आणि साई हृदय भोईर त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सर्व मान्यवरांचं आपण इथे करतोय मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. तुम्ही पाहत आहात शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं 2006 साली खरं तर 19 जानेवारीला त्यांचं निधन झालं आणि तदनंतर ही 16 वर्षांची परंपरा. खूप चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू पाठलाग करतायत चेंडूचा. जोवर फील्ड केला जाईल तोवर इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 3 धावा ज्या खरं तर वेगानं कंप्लीट केल्या. आई गावदेवी लाखिवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये याच 3 आकड्याच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 28. शेवटचा एक चेंडू प्रणयच्या माध्यमातून इथे मात्र शेष आहे. प्रणय इथे गोलंदाजी मार्कवर. आमचे प्रमुख प्रणेते या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राजेंद्र पाटील यांना तुम्ही स्क्रीनवर पाहतायत. आमचे समालोचक मित्र सुनीलजी पवार
फटका इथे हलक्या हाताने खेळला, बॉल चाललाय सिली मिडॉनला, जिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्णत्वाला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि संघाची टोटल पोचली आहे याच 2 आकड्याच्या मदतीनं 30 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम षटक, तत्पूर्वी एक संधी डीजेला. सध्या करंट रन रेट 30 धावा, 15 या धावसंख्येच्या सरासरीने इथे धावा जोडल्या गेल्यात. साहिल आलेत 3 धावा त्यांच्या बॅटमधनं. विराज 8 चेंडूंमध्ये 25 धावा, ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. आणि शेवटचं आणि अंतिम षटक इथून प्रगतीपथावर मिस्टर करण नाईक स्वतःची मक्तेदारी दाखवण्याकरता या क्रीडा विश्वामध्ये क्रीडांगणावर दाखल झालाय. गोलंदाजीची धुरा त्याच्या मार्फत सांभाळली जाईल. प्रचंड प्रेक्षक या मैदानाच्या चहूबाजूनं आणि खऱ्या अर्थानं लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँड तुम्ही या स्पर्धेतून पाहतायत. आदरणीय यश कोठे आणि हर्षल कोठे या दोन्ही मान्यवरांचं इथे आपण आगमन होतंय. त्यांचं या कांब्यावरून या स्पर्धेकरता ते पोहोचलेत. फटका चांगला आहे, हा स्ट्रोक उडवलाय मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र टिपली जाते अचूकतेनं झेल. बॅट्समनला परतावं लागणार आहे. प्रथमेश रमाकांत पाटील जे भाचे आहेत, आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते तथा आयोजक राजेंद्र पाटील यांचे, तदनंतर प्रज्ञेश रमाकांत पाटील भादवडचे, हे दोन्ही व्यक्तिमत्व त्यांचं आपण इथे मनपूर्वक करतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे मुख्य मान्यवर इथे पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली किरणला आणि तदनंतर नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही अभियंते आणि निश्चितच एक महत्भाग्याची गोष्ट आहे की मी याआधी देखील शिक्षणावर आपण आज भरपूर चर्चा केली आहे. गोलंदाज तयार, ओव्हर दी स्टम्प्स, बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल फ्लाय होत असताना पहा अत्यंत काटकतेनं प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर इथे फ्लाइंग स्लिप मध्ये शेवटच्या क्षणी चेंडूला इथे स्थगिती दिली आणि एकंदरीत संघाची टोटल 31 या धावसंख्येवर 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे. यानंतर अजून एक लढत तुमच्या भेटीला येईल उद्या, नामांकित, अगदी नामांकित, आणि 9 वाजता या स्पर्धेला उद्या इथे सुरुवात होईल. कोळशेत संघ जून अंदुरखी, तदनंतर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी, जय हनुमान टेंबवली, जॉली स्पोर्ट्स कामतगर, सुमित कुमार गुंदवली, अनेक मातब्बर. आणि इथे पहा गोलंदाज काय दमदार कामगिरी करतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त इथे 31 या आकड्यावर, 3 चेंडू शिल्लक आहेत. उद्या सुमित कुमार गुंदवली संघ मैदानाच्या आतमध्ये, तदनंतर मयुरेश एंटरप्राइजेस भादवड, जय हनुमान पोगाव, श्री गणेश बरोडी, गावदेवी दिवे, दीपराज 11 येवई आणि धर्मवीर प्रतिष्ठान जून अंदुरखी. अशा पद्धतीने लढती उद्या असतील. बॅट्समनला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन, 31 वर बसलाय. चौथा धक्का, फलंदाज निघाला परतीच्या प्रवासाला. फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. थँक्यू. यानंतरची लढत एका बाजूला अग्निमाता पिंपळास आणि त्या विपक्षामध्ये अंबिका टेक्सटाईल्स कांबे. चला पूर्वार्ध जसं संपेल तसं लगेचच नाणेफेक कक्षामध्ये कांबे संघाचा कर्णधार आणि पिंपळास संघाचा कर्णधार, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपलं स्वागत असेल. इथे नवीन बॅटर मिस्टर मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. करंटचं हा तिसरं जे षटक आहे अत्यंत काटकतेनं आणि तितक्याच तीक्ष्ण भेदकतेनं त्यांना हाताळलं. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे. चेंज ऑफ पेस, गती बदलली, पाठवलाय बॉलला. लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँडला इथे मानवंदना देत असताना ठोकलाय अत्यंत दमदार फटका, षटकार.
पी 37 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, एका बाजूला पिंपळास, एका बाजूला कांबे, आणि काय फटका खेचलाय. इथे बॉल जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधून 4 धावांसाठी. शेवटच्या टप्प्यात काय लढलाय हा फलंदाज. अत्यंत दमदार फटकेबाजी मनोजच्या माध्यमातून, आणि लाखिवलीकरांचा हा सुपुत्र इथे उभारी देऊन गेला 41 या धावसंख्येवर. टार्गेट आहे समोर रहाणाळकरांना ते 42 या धावसंख्येचं. या स्पर्धेत मी तुर्तास थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 आपण वळतोय सन्मान सोहळ्याकडे. मुख्य क्रीडा मंचावर आदरणीय सन्माननीय या मैदानाचे आदरणीय सन्माननीय रवींद्र गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण या स्पर्धेचे प्रणेते मामा भाचे, यस, आपण प्रथमेशला इथे विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण प्रणवला इथे विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रवींद्र गुळवी यांचा सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरनं इथे संपन्न करायचा आहे. निंबवली वर्ण ते खरं तर मामाश्री या ठिकाणी उपस्थित झालेत, आणि आदरणीय सन्माननीय रवींद्र गुळवी यांचा सन्मान या व्यासपीठावर. मनापासून आपले आभार. तदनंतर या क्रीडा स्पर्धेला उपस्थित आदरणीय प्रथमेश रमाकांत पाटील त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण आयोजकांना करतोय. जे राजेंद्र पाटील यांचे भाचे आहेत, पेशाना इंजिनियर, अभियंते, आणि निश्चितच इथे त्यांचा सन्मान या व्यासपीठावरनं. महाराष्ट्राचं महावस्त्र, उबदार वस्त्र, शाल, अगदी सौंदर्यतेचं प्रतीक पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची अविरत आठवण देणारं क्रिस्टल ट्रॉफी अर्थातच सन्मान चिन्ह. तदनंतर आदरणीय प्रज्ञेश रमाकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार या व्यासपीठावरून करण्याची विनंती आपण प्रणव यांना करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र प्रणव पाटील खरं तर सन्मानित करतायत. प्रज्ञेश रमाकांत पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरून होतोय. थँक्यू, मान्यवरांचे आभार. आणि चेक खूप खूप धन्यवाद निखिल. तर आपण टॉस करणार आहोत. व्यासपीठावर आमचे प्रमुख जे मान्यवर असेल निश्चित आपण तिथूनच अनाऊन्स करायचे मान्यवराचं नाव. या ठिकाणी निंबवली गावचे उद्योगपती रवींद्र गुळवी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तदनंतर प्रथमेश रमाकांत पाटील भादवड पेशेने इंजिनियर आहेत, आमचे भाचे आहेत, आणि प्रज्ञेश रमाकांत पाटील भादवड पेशेने इंजिनियर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी लोकसभा प्रभारी, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, भिवंडी ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळ्या मामा यांच्या नावाने टॉस बॉक्स. जाऊया आपण त्या ठिकाणी सुनील पवार यांच्याकडे. धन्यवाद राजेंद्र पाटील सर. टॉस आपण करणार तर रवींद्र गुळवी साहेब यांचे शुभ असते. खूप एक चांगलं व्यक्तिमत्व. आणि साईड जर पाहिलं आपण प्रिन्स भुईत तर दुसऱ्या साईडला राजेंद्र पाटील. कोण मागणार? सामना 3 षटकाचा आहे. प्रिन्स भुईत मागणी आहे, पण आलंय राजेंद्र पाटील. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल कांबे टीमच्या बाजूने गेलेला आहे. सामन्याला सुरुवात होते, आपण जास्त चर्चा करणार आहोत. सकाळपासून चर्चा आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण कांबे टीमच्या बाजूने गेलाय, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. अनेक धन्यवाद निखिल आणि हर्ष, रायझिंग स्टार ऑफ लाखिवली, एक उगवता समालोचन कक्षाचा सितारा. तर दरम्यान पाहतोय की आपण हा सामना एक जबरदस्त, एकीकडे यजमान तर दुसरीकडे पाहुणे संघ चे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. पाहतो आपण 42 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या 2 चेंडूवर चांगली बॅटिंग केली होती. यात पाहता स्विंग करण्याचा प्रयत्न, काय घडलंय पाहिजे अतिशय वेगात. इथं मात्र
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित एवढं सोपं नाही आहे यशवंत स्मृती राणा टीमला हा आव्हान पार करण्यासाठी, कारण की कुठल्याही टीमला त्यांच्या होम ग्राउंडवर हरवणं खूप कठीण असते. पण शेवटच्या 2 चेंडूवर ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, खास मनोज नावाचा बॅटरनी 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखल होता 2 चेंडूवर, आणि त्याच बळावर मात्र 42 धावचं टार्गेट आहे. कल्की श्याम जनुमान लाखिवली बी टीम के नाम. हो पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्याचा चेंडू होता. टाळ्यांचा गडगडाट पाहतोय आपण. टीमची पाठीराखी खूप जास्त संख्येने इथं मात्र पाहतोय आपण. गावदेवी क्रिकेट संघ लाखिवली बस संघ कालच्या दिवसामध्ये निश्चित चिवच्या कोटीचं प्रदर्शन ज्यांनी केलं होतं वीर पाहतोय आपण इथं मात्र टॉस बॉक्समध्ये एन्जॉय करताना. सोबत अजित नावाचा हा अतिशय चांगला डावखोरा बॅटर कालच्या दिवसामध्ये गाजवलं. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय, स्वीकारले झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. जाणार नाहीये, कारण की त्यांनी उत्तर दिलं पहिल्या सामन्यामध्ये. उच्च कोटीची बॅटिंग ज्या प्रकारे केली तोच मुरनाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर आलाय. गोलंदाज सज्ज होताना विराज चांगला ऑलराऊंडर या टीमचा. हो चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण, बीट झालंय आणि याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी स्थिती पाहतोय इथं मात्र नाजूक स्थिती पाहतोय. फक्त आणि फक्त धावा आहेत त्या. इथे मात्र 5 येणारे, इथून मात्र 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी अजून खूप अफाट मेहनत करावी लागेल. 37 धावा पूर्ण कराव्या लागेल. यशवंत स्मृती राणा विपक्ष पाहतोय आपण. जय गावदेवी लाखिवली बस संघ प्रथम बॅटिंग करताना एक चांगली धावसंख्या उभी केली. 41-42 धावाचं तगडं आव्हान उभं केलं. त्यानंतर मात्र विराज यांचं अतिशय चांगलं षटक त्यांनी हाताळलं आणि पूर्णपणे बांधून ठेवलंय इथं मात्र बॅटरला. ज्या प्रकारे असा एकही चेंडू टाकला नाही की त्यावर षटकार किंवा शेवकार येईल. जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन. 12 चेंडू 37 असं समीकरण पाहतोय आपण. धावसंख्या 5 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. मुरनाल पाहतोय की नॉन स्ट्राईकला असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक मुरनालीला देणं गरजेचं आहे रनाल टीमसाठी. यानंतर दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना जो असेल तो अग्निमाता पिंपलास विपक्ष आपण पाहणार आहोत कांबे टीमला. कांबे टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि बॅटिंग करण्याचं निमंत्रण अग्निमाता पिंपलास टीमला. साजन एक उच्च कोटीचा ऑलराऊंडर या टीमकडे आपण सातत्याने पाहतोय. तो सामना कसा असेल, पण हा सामना कोण जिंकेल. हा चेंडू मात्र स्वेर खराब सुरुवात करतोय बॉलर पंच भाऊ पाटील यांचे दोन्ही हात समांतरशीत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 6. 42 धावाचं तगडं आव्हान पहिल्या षटकामध्ये. एक अतिशय अप्रतिम लाजवाब बॉलिंग पाहिली आपण विराजची. विराज यांनी बॅटिंग सुद्धा अतिशय चांगली केली होती. पाहतोय आपण का होईना एक षटकार मारलं होतं. 8 धावाचं योगदान दिलं. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्रा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चांगला प्रदर्शन अप्रतिम अफलातून लाजवाब. आजच्या दिवसातला सर्वात चांगलं झेल टिपल्या गेलं. क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मिड विकेट कडे. विराज आज मात्र यशवंत स्मृती राणा टीमला विराज दिसतोय. प्रथम बॅटिंग त्यानंतर मात्र बॉलिंग हे पाहू शकता. खूप चांगलं झेल टिपल्या गेलं. चल्लोस करताना विराज नावाचा हा खेळाडू.
तर नवीन बॅटर प्रणय खेळपट्टीवर होते. आता मात्र निश्चित संघर्ष करावा लागेल, कारण की पाहते इथून एवढं सोपं नाही आहे. सरासरी जास्त वाढलेले आज वरच्या गटातून जर पाहिलं आपण तर खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं जे काप्रोबा वेले टीमचं. ओ यावेळेस पाहता परत एकदा चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 हा आपण 16वा पर्व पाहतोय आणि दुसरा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना. उद्याचा शेड्यूल जर पाहिला आपण खूप मोठे मोठे नाव असेल या शेड्यूलमध्ये. परत एक चांगला चेंडू. आता मात्र पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण यशवंत स्मृती रानाल संघ. ज्या प्रकारे मोरनाल मात्र नॉट स्ट्राईकला उभा आहे. स्ट्राईक मोरनाल याला देणं गरजेचं आहे. मोरनालच्या बॅटिंग शिवाय आपण हा सामना जिंकू शकणार नाही आहे, कारण ती क्षमता आहे. आणि या षटकात जर विचार केला आपण आतापर्यंत 3 चेंडू 2 चेंडू निर्धाव घेतले. प्रणय यांनी दिमागाचा वापर करावा लागेल. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे प्रणयसाठी. याच पाहता फटका ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त मिळेल एकच सिंगल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना जो रंगणार आहे तो म्हणजे घोडबंदर विभागातला एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे श्रीकृष्ण कोलशेत. श्रीकृष्ण कोलशेत खूप मोठं नाव आहे या ठाणे ग्रामीण एक गाव एक गटामध्ये. त्यानंतर JK स्पोर्ट जुनादुर्गी सुद्धा एक चांगला संघ. त्यानंतर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डे विपक्ष हनुमान टेंबोली. क्या बात आहे, सब आएंगे कल. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर. ओ हो हा पण एक अतिशय मातबबर संघ. सुमित कुमार गोंदवली. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड म्हणजे प्रेम याचा आपण खेळ पाहायला विसरू नका. श्री गणेश भरोडी गावदेवी दिवे दीपराज यवई जे आमचे जवळचे निकटवर्तीय मित्र हनुमान तरे निश्चित उद्या ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर धर्मवीर जुनादुर्गी असे हे संघ असेल. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 7 आहे. शेवटचा चेंडू असेल हरीश यांचं. संघर्ष इथं मात्र जी आवश्यकता होती 42 धावचं टार्गेट आहे पहिल्या 2 षटकामध्ये. जर विचार केला आपण फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 8. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धावची मागणी करताना अतिशय वेगात थेट फेकी आणि याचबरोबर पाहतोय की आपण सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावाची आवश्यकता आहे? धावसंख्या 10 आहे आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये इथून 32 धावांची आवश्यकता आहे. आमचे ऑपरेटर संजय गुलवी. हरीश यांचं चांगलं षटक 6-32 हे पाहू शकता. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि या टीमच्या माध्यमातून शेवटचं षटक साहिलच्या हातात चेंडू सोपवले टीमच्या कॅप्टननी. कलकी श्याम जनुमान लाखोली ब टीम के नाम. आणि आजचा असं वाटते की लाखोली या गावाचा सुद्धा दिवस आज दिसतोय मला. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये प्रदर्शन पाहिलं आपण जे गावदेवी बस संघ पण जमेची बाजू, कारण की आज पाहिलं होतं की आपण ऋतिक यांच्याकडून चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि काल हेच पाहिलं होतं आपण अजित सातत्याने फेल होत गेला. पण शेवटच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम झकास बॅटिंग केली. वीर बाहुबली अब लाखोली इनकी तो बात ही अलग है. एक ही मुस्कान पे हजारों फिदा ये हमारे वीर. यावेळेस पात्र उंच फटका आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक थांबा तुम्ही हा झेल माझा आहे आणि तो कंप्लीट करतोय. इथं मात्र गोलंदाज साहिल बॅक टू द बॉलर. एक चांगला झेल. धन्यवाद डीजे. थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी रणजित शाखा प्रमुख पुंडास गावाचे आमचे लाडके मान्यवर कैलासजी शेलार साहेबांचं आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख जुनादुर्गी गावाचे आदरणीय संजय वारगडे साहेब यांचं आगमन होणार आहे. चांगलं झेल पहिल्या चेंडूवर साहिल बॅक टू द बॉलर. एवढं सोपं नसते.
यावेळेस पात्र अजून एक गडी बाद होण्याची संधी निर्माण झाली आणि होय मी पकडतोय तो झेल हे सांगताना क्षेत्ररक्षक बॅक टू द बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये. प्रणय सुद्धा बाद होतोय. हिमांशू आणि भावेशची जोडी खेळपट्टीवर आहे. इथून मात्र एकच म्हणावं लागेल पराभवाचं अंतर किती धावीने कमी करेल यशवंत स्मृती राणाल संघ. फुल टॉसवर फटका ऑनरे पाहतोय आपण. लॉंगचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये जातोय चेंडूला फील करतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना जे गावदेवी लाखिवली संघ पाहतोय आपण. आई गावदेवी लाखिवली संघ साईड आम गोलंदाजी करताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र चेंडू मात्र फायनलीकडे अतिशय वेगात सरकताना आलाय हा बायच्या स्वरूपात लक्की चौकार. की एक चांगला सामना पाहायला मिळेल. यावेळेस स्वतः पुलचा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक अप्रतिम येईल आणि याचबरोबर सामना जिंकलाय आई गावदेवी लाखिवली ब टीमने आणि याचबरोबर तिसऱ्या फ्रीमध्ये प्रवेश केलेल्या टीमने. तर निश्चित राजेंद्र पाटील सर आपण लकी ड्रॉचा सुद्धा कार्यक्रम करून घेऊया. जय काप्रोबा वेले टीमचा कॅप्टन आपण या आणि त्यानंतर आई गावदेवी लाखिवली टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे आणि एक जी चिठ्ठी असेल विजेता संघ. चला दोन्ही टीमचे मॅन ऑफ मॅच ठरला या सामन्यातला खरा हिरो. पहिले सामना सुरू करायचे. चला कांबे विपक्ष अग्निमाता पिंपलास. तर दुसऱ्या पितलाच्या दिवसातला शेवटचा सामना असेल अंबिका टेक्सटाईल्स कांबे विपक्ष अग्निमाता पिंपलास. नाणेफेकीचा कॉल अंबिका टेक्सटाईल कांबे टीमच्या बाजूने गेले. पहिले सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार.